अनामिक भीती वाटते, हृदयाची धडधड वाढते बघा महिलांच्या मध्ये. अनामिक भीती, टेन्शन किंवा बऱ्यापैकी डिप्रेशन घालवायचं असेल महिलांना तर तुम्हाला साधा इलाज सांगतो. हार्मोन्समुळे ह्या गोष्टी होतात. कुणाचं तरी कुणाचा ऍक्सिडेंट झाला असतो ते कळलं की तुमच्या हृदयाची धडधड वाढायला लागते, भीती वाढते आणि खूप असं अस्वस्थ व्हायला लागतं. हे सगळं घालवायचं असेल, फुलपात्र भरून गाजराचा रस काढायचा आणि त्याच्यात 1 चमचा मध घालायचा. हे मिक्स करायचं, सकाळी अनाशीपोटी घ्यायचं. 3 दिवसांमध्ये तुम्हाला एकदम बेटर फील व्हायला लागेल. म्हणजे हृदयाची धडधड आहे ती रेग्युलर चालायला लागेल, छानपैकी रेग्युलर चालायला लागेल. कुठलाही त्रास होणार नाही, अनामिक भीती कमी होऊन जाईल. 7 दिवस, 8 दिवस, 21 दिवसापर्यंत तुम्ही हे करू शकता. खूप छान हार्मोन्स मध्ये बॅलन्स खूप छान प्रकारे येईल, तुमची भीती निघून जाईल. पुरुषांसाठी सांगतो, जर तुम्हाला असं जर हृदयाची धडधड, कारण पुरुष सुद्धा डिप्रेशन मध्ये जातात, माझ्याकडे बरेच येतात. काय पूर्वीसारख्या संसारात राम राहिला नाही, ह्याचा राम गेला तर संसारात, मग काय सांगायचं. हे 30, 35, 40 नंतर स्वतःला म्हातारी समजायला लागतात ना पुरुष, ह्यांची ही परिस्थिती आहे बघा. ह्यांचा आत्मविश्वास लूज झालेला असतो. खरं तर राम जात नाही कुठं, राम तिथंच असतोय. तुम्ही मेला तरी राम जाणार नाही. पण कशा लोक आत्मविश्वास घालवून बसतात त्यानं सुद्धा ह्यातनं संशय वाढतात, संसारात संशय घेतात. तर हे सगळं सब बाजूला करायचं. आणि साधी गोष्ट सांगतो, सकाळी नाश्ता करायचा, बाहेर पडताना 1 चमचा पांढरे तीळ खायचे बघा. ऑटोमॅटिक हाडं मजबूत व्हायला लागेल, संसारात राम परत यायला लागेल. अशोकाच्या पानांचे 1 किंवा 2 पान घ्यायचं, साधारण 2 ग्लास पाण्यामध्ये टाकायचं, उकळून 1-1.5 ग्लास पाणी करायचं. हे पाणी वस्त्रगाळ करायचं, परत प्यायचं. हे पाणी पिल्यानंतर सुद्धा बघा एकदम ताकद वाढायला लागते, एनर्जी वाढते. दिवसभर खूप छान प्रकारे तुम्हाला एनर्जी मेंटेन होईल. अजून सांगतो तुम्हाला बघा, म्हणजे तुम्ही जेवढे कराल तेवढे इलाज कमी आहेत ह्याच्यात. अंजीर असते ना, अंजीर आणि मनुके रात्री भिजत घालायचं. अंजीरचं एकच ते हे घ्यायचे, सलाड असतो ना, एकच घ्यायचा. आणि 4-5 मनुके वाटीभर पाण्यामध्ये भिजत घालायचं. सकाळी उठल्यानंतर हे अनाशीपोटी खायचं, ते पाणी पण प्यायचं. ज्या दिवशी खाणार ना त्या दिवसापासून संसारात राम तुमचा टिकून राहील. करून बघा आणि मग सांगा. खूप छान प्रकारे तुम्ही स्वतःला मेंटेन करू शकता. सगळ्यात महत्वाचं, पोट विकार सांभाळा. आता पोट विकार सांभाळायचा असेल तर तुमच्या स्वयंपाकघरातच सगळं आहे. स्वयंपाकघरात पूर्वीच्या लोकांनी स्वयंपाकघरात आणून दिलं ना, हे तुम्हाला माहित नाही. वेलदोडा कशासाठी घालतात? खमंग वास यायला, बरोबर आहे का नाही. गॅसेसचे प्रॉब्लेम निघून जातात. 1 वेलदोडा दिवसभरात थोडा थोडा खाऊन संपवायचा. आत त्याचे दाणे असतात ना, वेलदोडा उघडला की आतला 1-1 दाणा तासाभरानं असं खायचं दिवसभरात. शेवटी त्याची साल सुद्धा चघळायची संध्याकाळच्या वेळेत. बघा गॅसेसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातात. करून बघा. अपचनाचा त्रास आहे, अस्वस्थ होतंय, गॅसेस होतात, सारखं करपट ढेकर येतात, तर या लोकांनी आलं, लिंबू, मीठ, आलं किसायचं, त्याच्यावर लिंबू पिळायचं, चवीसाठी मीठ घालायचं, थोडं थोडं खायचं. ते संपायच्या अगोदर करपट ढेकर बंद. पचन संस्था सगळी, म्हणजे श्रवण क्रियेपासून जाण्याच्या क्रियेपर्यंत सगळं जर तुम्हाला मेंटेन ठेवायचं असेल, तमालपत्री माहितीये? तमालपत्री, 1 तमालपत्रीचं पान घ्यायचं, मस्तपैकी ते ग्लासभर पाणी टाकायचं, 1-1.5 ग्लास पाण्यात आटवून 1 ग्लास करायचं, वस्त्रगाळ करायचं, हे पाणी प्यायचं. सगळी पचन संस्था चांगली चालते. त्याचबरोबर आता हाडं मजबूत करायची असतील तर महिलांना सांगतो, रोज रात्री जेवण झालं की 1 चमचा खसखस खायची. कंबरदुखी, गुडघेदुखी सगळं कमी होऊन जातंय. मेन म्हणजे झोप शांत लागते आणि अस्वस्थता पण कमी होते. हार्मोन्स मध्ये पण याचा खूप छान प्रकारे फायदा होऊन जातो. पुरुषांना सांगेन, कोटा साफ व्हायचा असेल आणि तुम्हाला जर कॅल्शियम वाढवायचं असेल तर गुळ आणि, आता तुम्ही म्हणा शुगर आहे, काही होत नाही. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, शुगरच्या माणसाला चक्कर आले, चॉकलेट खायला दिलं किंवा जरा साखर खायला दिलं, ते कसं ओके होते? तेव्हा चालती, बरोबर आहे का नाही. हे कसं काय? उगाच डोक्यात काय तर घेऊन बसू नका, तुम्हाला सरळ सांगतो. खरंच हे मी मगाशी म्हणलं ना, तपासण्या करणं चुकीचं नाही, कारण डोक्यात ठेवून बसताना एकेकाला 250 शुगर असते पण लक्षणं काहीच नाही. त्यानं का औषधं खायची तू? एकेकाचा बीपी 160 आहे पण लक्षण काहीच नाही. कशाला? अहो बसवितानाच देवान तुला बुलेटचे इंजिन बसविलं असलं तर ते धाडधाड करणार ना जरा, बरोबर आहे का नाही. कशाला उगाच तू एमईटीचं पाहिजे मला म्हणून बसलास. देवान दिलंय चांगलं तर कर की काम. ज्या दिवशी काम करायचं बंद व्हाल, ज्या दिवशी तुम्हाला खरंच काय होईल, त्या दिवशी आम्ही तुमच्या सेवेला हजर आहे. 24 तास पाया पडतो, हो का. माझ्याकडे या म्हणून तुम्हाला मी आमंत्रण देणार नाही, उलट सांगेन घरगुती उपाय करा.